शरयू 2006 पर्यंत इथं होतीस तू आणि 18 वर्षानंतर जवळजवळ इथं आलेली असतो. शाळेत येताना काही मुलींनी पाहिलं तुला आणि तुला पण त्यांना पाहिल्यानंतर तुला शाळेचे दिवस आठवले असतील. दीदीला पाहिलं ना तुम्ही? कुठून आलेली आहे दीदी? युएसवरून. हां हां, मग तिच्याशी गप्पा मारायच्या तुम्ही. तुम्हाला काय जे वाटतंय विचारावं की शाळेत असताना कोणत्या आठवणी आहे तुझ्या काय, तर त्याच्याबद्दल विचारायचं. तुम्हाला जे काही विचारायचं ना माझ्याबद्दल किंवा तिथे कसं म्हणजे तिथे कसं आहे, नववी कसं वाटतं, काय करते, तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा, मी सांगते. सो मी ना माझी 10वी झाल्यानंतर सायन्सने 11th केलं आणि त्याच्यानंतर मी BAMS केलं, म्हणजे बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. सो मी आयुर्वेदिक केलं मेडिसिन आणि डॉक्टर झाल्यानंतर मी त्याच्यानंतर 1 वर्षाचा डिप्लोमा केला इमर्जन्सी मेडिसिनमध्ये पुण्यामध्ये. आणि ते केल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमध्ये जी कॅज्युअल्टी असते इमर्जन्सी, तिथे मी 4.5 वर्ष डॉक्टर होते. पण मला डॉक्टर झाल्यानंतर आपण हॉस्पिटलच्या एरियातले तेवढाच एरिया कव्हर करतो आणि त्याच पेशंट्सना हेल्प करतो ना, तर मला ग्लोबल लेवलला जाऊन जास्त लोकांना overwhelmed and of course a lot of joy I'm feeling. I mean, I think the vibe of this school, it's still the same. I feel very welcomed. I felt that warmth that when you welcomed there, and Mansi, that little girl, she was there, so I felt really grateful. And also again, I'm so glad to meet him and all the teachers who were there during my time. And also I'm happy to meet the new teachers whom I didn't know. After how many years you are coming here? After 2006, I'm back to school. I think there was one time I came when there was one small get together, but I don't remember the year. It was probably around 2010 or 11. Yeah. But yeah, it's been many years now, almost more than 13-14 years. Yes, you're observing so many changes here. Yes. So school has been changed for good. I see a lot of good changes have been happening. There's a new construction going on, so I'm really happy to see that. A lot of development is there, and then sir just told me that we have won first prize for the government program. We have Maza School, Maji Shala. Mukhyamantri Maji Shala, Sundar Shala. Sundar, yes, yes. So त्या प्रोग्राममध्ये आपण फर्स्ट प्राइज जिंकलेलं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी टू हिअर दॅट अँड आय होप दॅट इट कंटिन्यूज, दॅट वी कीप विनिंग द प्राइज. शरीर सगळे जे बदल जरी झालेले असले तरी मुलांची संस्कृती, इथले संस्कार बदललेले नाही. तू 18 वर्षानंतर शाळेत आलीस पण येताना तर पायरीला तू स्पर्श केलास, पायरीला नमस्कार केलास आणि आतमध्ये आली. ही संस्कृती आहे आपली आणि नेहमी शाळा आठवत असेल आपल्याला. हो, खूप खूप. शाळेची असेंब्ली, सायकलवरून यायचो. सो सायकल एका हातात पकडून आम्ही पाया पडायचोच पायरीवरती. ते संस्कारच आहेत आमचे टीचर्सनी आणि सगळ्यांनी केलेले. सो इट्स लाईक मसल मेमरी. त्या शाळेच्या पायरीवरती हात हा खाली जातोच पाया पडण्यासाठी. अँड आय टोल्ड द सेम थिंग टू हिम दॅट इट्स त्यांनी देखील नमस्कार केला पायरीला. यू ऑल्सो टच द फर्स्ट स्टेप ऑफ माय स्कूल. सो इट्स लाईक आवर कल्चर, वी डू दॅट. आणखी काय आठवणी शरयू तुझ्या शाळेतल्या? शाळेमधल्या आठवणी एकदम जुनी जास्त आठवण आहे माझी 5th स्टँडर्ड मधली. फरशी पाणी खेळायचो आम्ही आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही खेळू नका, लागेल, पण आम्ही तरीही खेळायचो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग कम्प्युटर लॅब आणि स्कूलमध्ये जे खूप सारे प्रोग्राम्स व्हायचे ज्याच्यामध्ये आम्हाला घरून आर्ट्स अँड क्राफ्ट्सच्या गोष्टी करून आणायला लावायच्या. सो मला ते खूप आवडायचं. चित्रकला पण आवडीचा विषय? हो, चित्रकला अतिशय आवडीचा विषय होता माझा. मी खूप प्राइजेस जिंकलेले होते. प्रत्येक सॅटर्डे असेंब्लीला मोस्टली असायचंच काही ना काही प्राइज. आणि ढाळे सर आणि ढम सर हे दोन्ही टीचर त्यावेळेस होते चित्रकलेला. त्यांनी माझ्या कलेला प्राधान्य ॲक्च्युली दिलं आणि त्यांनी मला एनकरेज केल्यामुळे मी इतकी खूप छानही नव्हते चित्र काढत, बट त्यांनी एनकरेज केल्यामुळे आणि शिकवल्यामुळे ते जास्त डेव्हलप झालं. म्हणजे अजून देखील तो छंद जोपासतेस? येस येस, मी अजूनही वेळ मिळेल तेव्हा प्रयत्न करते पेंटिंग करायचा. आणि मला सांगितलं तू येणार आहेस.
म्हणजे इट मेक्स सेन्स की हा वेस्ट कोट वगैरे हे छान वाटतं. आणि मग तू काय करतेस USA मध्ये? मी ना USA मध्ये जॉब करते. माझी ट्रान्सफर झाली होती. मी फार्मास्युटिकल्समध्ये जॉब करते. सो मी तिथे डिरेक्टर ऑफ रेग्युलेटरी अफेअर्स या पोझिशनसाठी माझी ट्रान्सफर झालेली. सो आता मी तिथेच राहते कारण माझं लग्न झालं तिकडे. सो मग मी तिथेच राहते आणि माझा जॉबही सुरू आहे. त्याच्या आधी तू BAMS केलंस ना? येस, त्याच्या आधी मी BAMS केलं, बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. मी डॉक्टर झाले आधी आणि त्याच्यानंतर एक डिप्लोमा केला इमर्जन्सी मेडिसिनमध्ये. पुन्हा 4.5 वर्ष प्रॅक्टिस पण केली हॉस्पिटल्समध्ये आणि मग मी माझं करिअर स्विच केलं कारण मला ग्लोबल लेवलला जाऊन लोकांची मदत करायची होती. आणि तू शाळेत आल्या पाया पडली किंवा म्हणजे सगळं माझं इंडियन जे कल्चर आहे ते आठवलं आणि मग कौतुक वाटत तू USA मध्ये राहून सुद्धा इंडियन कल्चर तुला. थँक्यू सो मच. हो, शाळेची पायरीला स्पर्श करून नमस्कार हा करायचाच आहे. संस्कृतीच आहे ती आपल्या शाळेची. हे आधीपासूनचे संस्कार आहेत आपले. सो शाळेच्या पायरीला तर पाया पडणं हे माझी मसल मेमरीज आहे. आणि मग ज्यावेळेस तू शाळेत आली त्यावेळेस मग तुला शाळेची पहिली पायरी चढल्यानंतर शाळेतल्या कुठल्या आठवणी आठवतात? मला शाळेतल्या खूप साऱ्या आठवणी, आता पण तुम्हाला विचारल्यानंतर मला खूप साऱ्या आठवणी येत आहेत वरती. मी इथे या शाळेमध्ये 5वी ते 8वी होते आणि पलीकडच्या शाळेतही होते. सो आठवणी, डबा आम्ही एकत्र खायचो. पण आमच्या वेळेस खो खोचे मैदान असायचे बाहेर. सो शाळेची सुट्टी झाली की आम्ही शाळेत डबा घेऊन पळत जायचो बाहेर पकडण्यासाठी की हा खो खोचं मैदान आम्ही आता इथे खेळणार आहोत. सो त्या आठवणी आहेत. आणि शिक्षकांच्या आठवणी, असेंब्लीला आम्ही उभे राहायचो. सॅटर्डेचं आमचं हाफ स्कूल असायचं तर त्यासाठीच्या अशा खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही खूप खेळायचो यामधल्या ग्राउंडमध्ये पण. सो खूप छान वाटतं त्या सगळ्या आठवणी अशा उफाळून आल्या. दीदी तू जॉब करते तिथं मग USA मध्ये इंडियन पीपल आहेत. हो, तिथे गेल्यानंतर मी ना आपली एक कम्युनिटी उभी केली आहे आणि त्या कम्युनिटीमध्ये जवळजवळ आता 800 लोक आहेत. तर त्या कम्युनिटीमध्ये ती कम्युनिटी देसी लोकांची, साऊथ एशियन लोकांची. तर त्या साऊथ एशियन लोकांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ ह्या साऱ्या जे आसपासचे आपल्या देश आहेत त्या देशांचे जे सगळे लोक तिथे आहेत त्यांना मदत करण्यासाठी मी एक कम्युनिटी सुरू केली आहे. कोणत्या स्वरूपात मदत करतेस? हां सर. कोणत्या स्वरूपात मदत करतेस? त्यांना मी ज्या स्वरूपात मदत होईल त्या सगळ्या स्वरूपात मदत करते. तर त्यांना कुठले लिगल डॉक्युमेंट्स कसे काढायचे, बँक अकाउंट कसं काढायचं, त्यांना काही इंडियन ग्रोसरीमधून सामान हवं असेल तर ते कुठे उपलब्ध होईल, अशा त्यांना जी काही मदत लागेल ती सगळी मदत मी त्यांना उपलब्ध करून देते. किंवा मी त्यांना ती मदत जे करू शकते त्या 2 लोकांना एकत्र, म्हणजे त्यांचं मी मिडल मॅन असते की त्यांना मग मी जे करू शकेल मदत त्यांची मी ओळख करून देते. बरं, हे सगळे कल्चर जपत असताना तुझे मिस्टर ॲक्च्युली त्यांचं पण तुला सहकार्य लाभतं? हो हो, त्यांच्या सपोर्टमुळेच मला US मधले माझे सुरुवातीचे जे मंथ्स होते ते इझी गेले. कारण मग ते होते मला सांगण्यासाठी की काय डॉक्युमेंटेशन करायचं, कसं करायचं. किंवा रेस्टॉरंट्स असतात, इंडियन रेस्टॉरंट्स. मला अमेरिकन फूड नवीन केल्यानंतर इवन वेदर म्हणा की खूप जास्त थंडी होती जेव्हा मी पहिल्या वर्षी गेले होते तिथे. तर त्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण यांनी मला भरपूर मदत केली. आणि येस, मग ते पॉसिबल झालं आणि पुढे जी मी कम्युनिटी काढली त्याच्यामध्ये पण हे खूप सपोर्ट करतात. त्यामुळे मग आता 800 लोक जवळजवळ झाली आहेत 2 वर्षांमध्ये. वाढत आहेत आणखी लोक त्याच्यामध्ये. हो. मग आता शाळेत आल्यानंतर कसं वाटतं? शाळेत आल्यानंतर मला खूप ओव्हरवेल्ड वाटतंय. येस, आनंदाश्रू मी कंट्रोल करते. खूप खरंच मनापासून मला खूप छान वाटतं. 16 वर्षांनी आलेली आहेस? हो हो, खूप वर्ष झाली. कारण आत्ता पण मेळावा झाला पण मी येऊ शकले नाही त्यासाठी, गेट टुगेदरसाठी. पण येस, आत्ता आले. कमीत कमी मला तुम्ही स्टुडंट्स भेटलात, सर सगळे भेटलेत, तुम्ही पण आलात सर. सो मला खरंच खूप छान वाटतं. असं वाटतंय की एक वर्ग तरी मी बसावं क्लासरूममध्ये आणि एखादा क्लास करावा सरांचं कुठल्याही. तो अनुभव तू घेणार आहेस आज आणि याच्या आधी हा अनुभव सर्वांना मिळावा यासाठी 19 जानेवारीला माजी विद्यार्थी मेळावा घेतलेला होता. म्हणजे तुझ्यासारखे अनेक माजी विद्यार्थी जे परदेशात आहेत, जे चांगल्या पोस्टवरती आहेत, हे देखील माजी विद्यार्थी या मेळाव्याला आलेले होते. सर्वांशी काही बोलता आलं नाही, पण आता जे विद्यार्थी आपल्याला उपलब्ध होतील, भेटतील, त्यांच्याशी आपण निश्चितपणे बोलणार आहेस. योगायोगानं आज अक्षय तृतीया आहे
3.5 मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त मांडला जातो आणि त्या मुहूर्तावरती शाळेत आलेली असतो आणि तुझ्याशी या मुलांना इंटरॅक्शन करायला भेटतं आहे. त्यांना न्यूयॉर्कवरून तू आणलेली चॉकलेट्स देखील मिळालेली आहेत आणि तिथल्या काय ज्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या किंवा तिथं काय चालतं किंवा तू काय करतेस याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळते. मग त्यांना देखील आनंद होत असेल. या मुलांना काय सजेस्ट करशील त्यांच्या करिअरबद्दल? येस, तर आता करिअरबद्दल तुम्हाला सांगायला गोष्टी तुम्ही अजूनही म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासावरतीच खूप फोकस करावा लागेल सध्या, पण तुमच्या लक्षात राहीलच. तर हे मेन लक्षात ठेवा की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आय नो की हे सगळेच म्हणतात, पण कसं होतं की फोर्स करू नका स्वतःवर की नाही मला इंजिनियरच व्हायला हवं किंवा मला डॉक्टरच व्हायला हवं. तर ते प्रेशर फील नका करू. खूप सारे त्यामध्येही म्हणजे इंजिनिअरिंगमध्येही खूप साऱ्या आता नवीन ब्रांचेस आहेत, मेडिकल फील्डमध्येही खूप साऱ्या नवीन ब्रांचेस आहेत आणि आणखी बाकीचे खूप सारे फील्ड्स आहेत. तर तुमची एकच जबाबदारी राहील की तुम्हाला शिक्षक असणार आहेत आणि पालक असणार आहेत सांगण्यासाठी आणि आमच्यासारखी माझी विद्यार्थी असणार आहेत मार्गदर्शन करायला. पण तुमचं स्वतःचंही एक काम आहे की तुम्हीही रिसर्च स्वतः करायला हवा. तुम्हालाही खूप सारी माहिती काढायला लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पण ओके, हां बोल. वेल नोन व्हावी माझी शाळा अशी माझी खूप इच्छा आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा मला नक्की माहीत असेल की मी खास शाळेसाठी भेट घ्यायला येईन मी, तेव्हा मग नक्कीच मी शाळेला अशी काहीतरी छान आठवण देईन. पण खूप छान वाटलं. माझ्या अपेक्षेच्याही पलीकडे खूप वॉर्म वेलकम केलं मला आणि मी 8वीपर्यंत शिक्षण घेऊन पण अपेक्षेच्या पलीकडे मला खूप तुम्ही आपलंच एकदम मला फील करून दिलं. मला खूप छान वाटलं. थँक्यू सो मच सगळ्यांना.